अण्णा मुलाला सांगा मी त्याच्याशी बोलतोय. फक्त काय बोलावं ते सुचत नाही आणि कसं बोलू ते कळत नाही. काका मी सगळं विसरलोय कालच. अरे तुझ्याबद्दल नाही रे, मी माझ्या मुलीबद्दल विचार करतोय. काय आणि कसं बोलू तिच्याशी. काय इतके दिवस बोलत नव्हतो ग मी तुझ्याशी. तू मात्र माझ्या बरोबर बोलायचा प्रयत्न करायचीस. तुझी धडपड दिसायची मला. माझा हट्टी स्वभाव नाडला मला. काय म्हातारपण हे दुसरं बालपण असतं ग. या म्हाताऱ्याकडून जर काही चूक झाली असेल तर माफ करा मला. खूप खूप वाईट वागलो ग तुझ्याशी. काका हो असं का बोलताय तुम्ही? तुम्ही नेहमीच आमचा विचार केला. आम्ही तुम्हाला दुखावला. आम्ही खोटं बोललो तुमच्याशी काका. काका प्लीज असं काही बोलू नका तुम्ही. आणि मी तुमची मुलगी आहे काका. तुम्हाला खरंच एवढा विचार करावा लागतो का माझ्याशी बोलण्याआधी? झालं गेलं गंगेला मिळालं ग. लेक आहेस ना तू माझी. या म्हाताऱ्याला माफ करतो कसाही तुझ्याशी वागला तरी. काका आया हे का नवीन? तुम्ही बोलत नव्हता इतके दिवस. हया अण्णा मला कसं नाही कळलं हे बोलत नाहीये ते? हे काय ग? काय झालं होतं का ग? तुला काय करायचं नसते चौकशा? पुढे जायचं काय गपचूप. आणि हो तुम्ही पण दोघं नाश्ता करून घ्या. काय ऑफिसला जायला उशीर होईल. घ्या. हॅलो हा बोला सर. अगं बास झाली फॉर्मॅलिटी. आदू तुझ्या बॉसने नाही तुझ्या पप्पांनी फोन केलाय तुला. बोला ना सर. आदू ते गिफ्ट बघितलंस का उघडून? हो. आवडलं नाहीये का? छान आहे गिफ्ट. आवडलं मला. ओ थँक गॉड. अगं मला टेन्शन आलं होतं तुला गिफ्ट आवडतं की नाही. पण तू हो म्हणालीस टेन्शन गेलं माझं. आदू एक रिक्वेस्ट होती. काय? आदू ऑफिसला येताना तो नेकलेस घालून येशील प्लीज. मला ना तो तुझ्या गळ्यात घातलेला बघायचा आहे. सॉरी सर पण मला तो नाही घालता येणार. ठेवते मी फोन. अगं जा ना घालून. हा आदिती
तुझ्या पप्पांना एवढं वाटत असेल तर जा ना घालून, काय हरकत आहे? बघू. तू तयारी कर, मी डबे घेऊन येते. मी आलोच. हॅलो हॅलो. काय रे, दाभोळकरांचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही काका, आणि तसंही दाभोळकरांबाबतीत आपण काय करू शकणार ना. नाही, पण आता हळवेपणा सोडायला हवा तुला. काय तू असं वागतोस ना, म्हणून ते तसे वागतात तुझ्याशी. हे हरकत नाही काका, आता तुम्ही आहात ना सोबत, मग त्यांना करू दे काय करायचं ते. काय वेडा आहेस का तू? त्यांनी काही करायचं आणि आपण त्यांना ते करू द्यायचं? हे बघ जय, हा दीनानाथ केतकर आता तुझ्या मागे उभा आहे. त्या मुलीच्या प्रेमाखातर त्यांचं वागणं तू सहन करत आलास, पण आता बस झालं. काय प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. काय यापुढे जर तू सहन करत राहिलास ना, तर तुझ्या सहनशक्तीला लाचारी समजतील लोक. कशाला ऐकून घ्यायचं आपण? ते जे करतायत ते चुकीचं आहे की नाही? बस. हो काका. मग ते तुला जे काही देतील ना, ते त्यांना दुपटीने परत करायचं. आता म्हणशील तू काका असे का बोलायला लागले एकदम? पण काय बाळा, काही माणसांशी ना सरळ वागून चालत नाही, त्यासाठी वाकडच व्हावं लागतं. काका फक्त आदितीची काळजी वाटते. काय तिच्यासाठी सांगतोय मी. तू कशाला टेन्शन घेतोस रे? इतके दिवस ती तुझ्या सोबत आहे. आणि एक सांगू, ती तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते. काही चुकीचं करणार नाही हे माहित आहे तिला. हे बघ, तुला सोडून कुठे जाणार नाही ती. हा, मी सांगतोय ते ऐक. हा, काय पटतंय ना? तुम्ही बघा जाता. जय, हे काय अजून इथेच आहेस तू? काय गप्पा चालल्यात? नाही काय नाही, तुझ्या नवऱ्याला जरा कानमंत्र दिलाय, आता होईल सगळं व्यवस्थित. बघ जय चल, आता लवकर तयारी कर, नाहीतर उशीर होईल आपल्याला. हो, आलो काका. मी तुम्हाला मेल रिसेंड केला आहे. अरे नाही, असं कसं होईल? मी क्रॉस चेक करून रिसेंड केलाय. हो, मी सगळ्या डिटेल्स पाठवल्या आहेत. मी तुम्हाला सांगते. ओके ओके फाईन. ओके, मी तुम्हाला परत पाठवते. हा, तुम्ही फक्त मला कळवा प्लीज. थँक्यू. सारिका, हिच्या डोक्यावर बर्फाची अख्खी लादी ठेवली ना, तर हिचं डोकं काही थंड होणार नाही. त्यात आता उन्हाळा सुरू झालाय. काय आहे हे? कॉफी. ते कळतंय मला. ही तुझं कामात लक्ष नाहीये हल्ली. काय रजनी, चांगली की कॉफी? पण मला नाही चालत अशी कॉफी. तुला माहितीये ना मला कशी कॉफी लागते ते. हे बघ, तुला जमत असेल ना तर नीट कॉफी आणू दे, नाही तर नाही दिलीस तरी चालेल. पण मॅडम, तुम्हाला जशी पाहिजे ना तशीच आहे. मग मी मूर्ख आहे? माझ्या तोंडाची चव गेलीये, मला चव कळत नाही कशाची. हा, बोल ना. मी तुम्हाला दुसरी आणून देतो मॅडम. काय बिनसलंय या पुरीचं कुणास ठाऊक. काहीही झालेलं नाहीये. काहीही झालेलं नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातनं मी खुपते अशी. अगं काय असं वेळासारखं बडबडतेस तू? शांत हो बरं. अगं
सकाळी सकाळीच तुझा मूड ऑफ आहे ना, म्हणून मी फक्त बोलले. कधी बोलत नाही तुम्ही मला. मीच चुकीची वाटते ना सगळ्यांना. तुम्ही एक काम करा. तुम्ही ना माझा एवढा त्रास होत असेल ना तुम्हाला, एवढा राग येत असेल ना माझा तुम्हाला, तर माझ्याशी प्लीज कोणी बोलायला येऊ नका. काही संबंध ठेवू नका माझ्याशी. मला काही फरक पडत नाही. मी माझी बरी आहे. रजनी, अगं इतकं काय मनाला लावून घेते? मला वेळ लागलाय. कारण कसं झालंय माहितीये का, माझ्या आजूबाजूची सगळी माणसं खूप चांगली आहेत, पण मी वेडी आहे ना, म्हणून मी अशी मूर्खासारखी बडबड करते, चिडचिड करते, सतत लोकांवर सतत रागवते, त्यांना वाटते ते बोलते. ही कॉफी आहे ना, ती पण खूप चांगली आहे आता, पण मी वेडी आहे ना, त्यामुळे मला ती कॉफी चांगली लागत नाही. त्यामुळे तुम्ही ना माझ्याशी कोणीही काहीही बोलून आणि मला आत्ता काही समजायला येऊ नका प्लीज. रजनी मॅडम, कोण म्हणतं तुम्ही वाईट आहे? तुम्ही चांगलेच आहेत. आणि एखादा माणूस चिडचिड करतो म्हणून तो वाईट नसतो ना. हे सगळं तू बोलतोयस ना, ते खोटं आहे सगळं. कारण असा माणूस वाईटच असतो. तू काय प्रवचन देतोयस आणि मला? तुला कसं जमतं रे हे गोड गोड बोलायला? असं मला नाही जमत, असं खोटं वागायला, खोटं बोलायला. मला राग येतो अशा माणसांचा. अगं आता काय खोटं बोलला तो? मला कळतंय तुमच्या सगळ्यांचं हे काय चाललंय ते. आणि तू तुझं काम कर रे. हा, मला माझं काम करू दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मिस अदिती दाभोळकर, माझ्या केबिन मध्ये या जरा. हो सर. आदिती, ते काश्मीरच्या अकाउंटचे डिटेल्स पाहिजे होते. हो, मी जाऊन येते आणि मग देते. सर सॉरी. नाही म्हणजे मी मुद्दाम नाही केलं. ऍक्च्युली मी येत होते तेवढ्यात अरविंद काकांनी हाक मारली आणि सर चुकून धक्का लागला. सर सिरियसली सॉरी. नाटकं चालली आहेत सगळी. सर नाही सॉरी. खरं म्हणजे माझं सुद्धा लक्ष नव्हतं. मी फोनवरती बोलत येत होतो आणि माझा सुद्धा चुकून धक्का लागला. आय एम सॉरी. नाही सर, पण चूक माझी आहे. मला लक्ष देऊन. हा सर, खरंच सॉरी सर. इट्स ओके. इट्स ओके. सॉरी सर. गुड मॉर्निंग सर. कालचं अविनाशनं दिलेलं गिफ्ट कसं वाटलं?
आदितीवर नेकलेस खूप सूट होतोय ना? पाहिलं नसशील तू कदाचित, किंवा कदाचित दुर्लक्ष केलं असेल. जेलस फील झालं असेल तुला, खूप राग आला असेल. आपल्या कुवती बाहेरची गोष्ट जर एखाद्या दुसऱ्या माणसाने केली तर होतं असं कधी कधी. पण एनिवे, मला खात्री आहे आदितीला गिफ्ट नक्की आवडलं असणार. Come in. अदू, हा नेकलेस तुला खूप छान दिसतोय, हो ना मिस्टर जयराम खानोलकर? थँक्यू सर. तुला आवडला ना नेकलेस? हो. गिफ्ट देणाऱ्या माणसाला तेव्हाच बरं वाटतं जेव्हा समोरच्या माणसाला ते गिफ्ट आवडतं. आणि हा नेकलेस तुला आवडला म्हणूनच तू वापरलास ना? तू नेहमी वापर हा नेकलेस. खूप छान दिसतोय तुला. थँक्यू सर. सर, मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी? हे पेन तुमच्यासाठी. अगं अदू, काय गरज होती याची? सर प्लीज प्लीज. हे पेन मी कायम माझ्या सोबत ठेवेन. थँक यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. येते मी. काय झालं? नाही, हसायला काय झालं? हा, छान आहे ना गिफ्ट सर? ऑफकोर्स असणारच. माझ्या मुलीनं गिफ्ट केलेलं आहे ते. आय लाईक इट. नक्की? व्हॉट डू यू मीन? नाही म्हणजे हे गिफ्ट तुमच्या मुलीनी म्हणजे माझ्या बायकोनी माझ्या पैशाने घेतलंय.
खोटं बोललो होतो सर. आदितीने ते पेन तुमच्यासाठी स्वतःच्या पैशांनी घेतलंय आणि तुम्ही ते फेकून दिलं. सर, गिफ्ट देणाऱ्याला तेव्हाच बरं वाटतं जेव्हा समोरच्याला ते गिफ्ट आवडतं. आणि तुम्ही केवळ रागापायी ते पेन तोडून टाकलं. तुम्ही नेहमी असेच वागत आलाय आणि फक्त माझ्यावरच्या रागामुळे. तुम्हाला हे लक्षातच येत नाही की या रागामुळे तुम्ही तुमच्या मुलीला आदितीला गमावलंय. आपल्या माणसावर विश्वास ठेवायला हवा सर. माझा आदितीवर पूर्ण विश्वास आहे.